TYBA Semester 6, Paper number 6, Determinants of Politics of Maharashtra. पेपर नंबर 6ची समरी हे आपलं सिलेबसच्या अनुषंगाने शेवटचं लेक्चर असणार आहे. ही अनुक्रमणिका परीक्षेला जाताना अगदी ही जरी पाहिलीत तरी तुमचं चांगलं रिव्हिजन होईल. सगळे महत्त्वाचे मुद्दे हेडिंगच्या स्वरूपामध्ये मी इथे घेतलेले आहेत. पहिला चॅप्टर किंवा पहिलं मॉड्यूल आपलं होतं पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे राजकीय अर्थकारण. याच्यामध्ये उद्योग आणि राजकारण, सहकारी संस्थांचे राजकारण, जमिनींचे प्रश्न, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही जमिनींचे प्रश्न. दुसऱ्या मॉड्यूलमध्ये राजकीय पक्ष, त्याच्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आघाड्यांचं राजकारण. त्यानंतर तिसरा चॅप्टर तिसरं मॉड्यूल समकालीन प्रश्न आणि चळवळी. याच्यामध्ये आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या चळवळी आणि आंदोलनं. चौथा मॉड्यूल स्वयंसेवी संस्थांचे कार्य, स्वयंसेवी संस्थांचे कार्य नागरी समाज या संकल्पनेच्या अंतर्गत आणि पर्यायी विकासाची प्रतिमाने. याच्यामध्ये नागरी समाज म्हणजे काय, त्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप काय आहे, महाराष्ट्रातील माहितीच्या अधिकारासाठीच्या चळवळी आणि पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम. सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक आहे. राचेल कार्सन या त्याच्या लेखिका. 27 सप्टेंबर 1962 हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मग त्याच्यानंतर जगभरातल्या नेत्यांचं पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं गेलं आणि मग पर्यावरणविषयक वेगवेगळ्या चळवळी जगभर सुरू झाल्या. त्यामुळे या पुस्तकाचं महत्त्व खूप आहे. एन्व्हायरमेंटल सायन्सेस किंवा सोशल मुवमेंट्स याच्या संदर्भात चर्चा सुरू करताना याचा उल्लेख वारंवार होतो. मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन. सरदार सरोवर प्रकल्प विशेषतः गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती नर्मदा नदीवरती धरणं बांधून हा प्रकल्प उभा केला गेलेला आहे. जे नर्मदा बचाव आंदोलनाने त्याला विरोध केला तरी त्याचा उपयोग काही फारसा झाला नाही. शेवटी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हे धरण बांधलं जाईल हा अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आता नर्मदा बचाव आंदोलनाचा मुद्दा एवढाच आहे की तिथे जे आदिवासी विस्थापित झालेले आहेत त्यांचं पुनर्वसन तरी नीट करा, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, बाजारभावानी किंवा त्यांचा मान सन्मान राखून त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे. 1978-79 पासून मेधा पाटकरांनी आपलं आंदोलन चालवलं. अनेक वर्ष त्या झगडत राहिल्या. 2000 ते 2005 मध्ये कोर्टाच्या काही निर्णयांमुळे हे आंदोलन थांबवावं लागलं. नर्मदा डायरी नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म, माहितीपट ज्याला म्हणतो आपण, हिंदीमधून आहे. त्याचं इंग्लिश व्हर्शनसुद्धा तुम्हाला सर्च केल्यानंतर मिळेल. साधारणपणे 57 मिनिटांची फिल्म आहे. आनंद पटवर्धन नावाचे पर्यावरण विषयक आणि एकूणच डाव्या चळवळीमध्ये असलेले कार्यकर्ते त्यांनी लिहिलेली किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेली ही डॉक्युमेंटरी आहे. त्यावेळेला खूप गाजलेली होती. आपण कॉलेजच्या NSS कॅम्पमध्ये ही आवर्जून दाखवलेली होती, तर ती जरूर बघा. त्याच्यामध्ये सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध का केला गेला, काय कारणं आहेत
त्याच्यामध्ये आंदोलन कसं झालं, वर्ल्ड बँकेचा हिस्सा किंवा वर्ल्ड बँकेची भूमिका काय होती, हे सगळं याच्यामध्ये थोडक्यात आणि नेमकेपणाने स्पष्ट केलेलं आहे. अण्णा हजारेंचा आपल्याला सगळ्यांनाच परिचय आहे. राळेगण सिद्धी हे त्यांचं अहमदनगर जिल्ह्यामधलं गाव. लष्करातून लवकर निवृत्ती घेऊन त्याने तिथे ग्रामविकासाचं काम सुरू केलं. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या एका घोषणेच्या आधारे त्यांनी गावाचं परिवर्तन करून दाखवलं आणि ते आज आदर्श गाव म्हणून जगभरातून लोक त्याला भेट द्यायला येतात. राळेगण सिद्धीमधल्या त्यांच्या यशानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं. जयप्रकाश नारायणांनी ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं त्याच प्रकारचं अण्णा हजारेंचं आंदोलन. 90च्या दशकामध्ये अण्णा हजारेंचं नाव खूप गाजलं. माहितीच्या अधिकारासाठीची चळवळ त्यांनी सुरू केली. शेवटी 2005मध्ये माहितीचा अधिकार भारतीय पातळीवरती मान्य करण्यात आला. तसा कायदा 2005मध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतात अस्तित्वात आला. पण त्याआधी दोनदा महाराष्ट्रामध्ये माहितीच्या अधिकाराचा कायदा लागू झालेला होता. 2000मध्ये एकदा लागू झाला, परत तो काही कारणांमुळे रद्द करावा लागला. पुन्हा आंदोलन अण्णा हजारेंनी केलं आणि 2003मध्ये दुसऱ्यांदा माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. परंतु 2005चा भारतातला कायदा अस्तित्वात आल्यानंतर हा आपोआपच रद्द झाला. आता याच्याविषयीचं सगळं वर्णन या 5-6 छोट्या पॅरेग्राफ्समध्ये केलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये राजकीय पक्षांचा अभ्यास आहे, पण इथे जो उल्लेख आलेला आहे स्वतंत्र पार्टीचा आणि त्याचे संस्थापक 1959 ते 1974 या काळामध्ये ही पार्टी अस्तित्वात होती. तर याचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालाचारी. आता हे चक्रवर्ती राजगोपालाचारी हे खूप महान नेते होते. भारत इंग्रजांच्याकडून स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 47 नंतर 50 सालापर्यंत म्हणजे घटना लागू होई तोपर्यंत हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. भारतीय गव्हर्नर जनरल एकमेव. 1954ला त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते. यंग इंडिया ह्या महात्मा गांधींच्या मासिकाचे संपादक पण होते. 1879 ते 1972 हा त्यांचा लाईफ स्पॅन आहे. हे प्रसिद्ध होते ते उद्योगांची बाजू घेण्याच्या मुद्द्यावरून किंवा भांडवलशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याच्या किंवा मांडण्यामुळे ते प्रसिद्ध होते. कारण स्वातंत्र्यानंतरचा काळ होता गांधीवादाचा, समाजवादाचा, साम्यवादाच्या प्रभावाचा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवरती समाजवादाचा प्रभाव होता. सोशलिस्ट सोसायटी हे सगळ्यांचं स्वप्न होतं. सगळे महान नेते समाजवादी चळवळीतून किंवा काँग्रेसच्या पार्श्वभूमीतून आलेले होते त्यावेळेला. आणि सेंटर, लेफ्ट ऑफ द सेंटर असं त्याला म्हणता येईल. म्हणजे डाव्या बाजूला झुकलेले, डावे नसले तरी डाव्या बाजूला झुकलेले नेते होते. या सर्वांना अर्थव्यवस्था सरकारच्या ताब्यात हवी होती. चक्रवर्ती राजगोपालाचारी हे एकमेव असे नेते होते की ज्यांना भांडवलशाहीचं ज्यांनी खुलेपणे समर्थन केलं. अमेरिकेचं समर्थन केलं. भारताने अमेरिकेच्या गटामध्ये सामील व्हावं आणि आपला विकास करून घ्यावा असं स्पष्ट मत त्याने मांडलं.
नेहरूंच्या काळामध्ये निदान त्यांचे मुद्दे ऐकून घेतले गेले, पण पुढे असं म्हटलं जातं की इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी पहिल्यांदा प्रिन्सली स्टेट्स किंवा जे राजे राजवाडे होते त्यांना दिली जाणारी तनखा तो सगळा बंद केला. त्यामुळे राजे राजवाड्यांचं महत्त्व संपलं. बँकांचं राष्ट्रीयकरण ते नंतर झालं अर्थात, पुष्कळ उशिरा. परंतु उद्योगपती त्यांच्यावरती पण काही धोरणांच्या अनुषंगाने दबाव आला आणि मग त्याच्यामुळे त्यांना राजगोपालाचाऱ्यांची साथ देता आली नाही. 1974 हा पक्ष नष्ट झाला. लायसन्स परमिट राज हा शब्द याच माणसाने पॉप्युलर केला. म्हणजे पक्ष म्हणून नाही, परंतु बिझनेस अँड पॉलिटिक्स हा जो पहिला टॉपिक आहे आपला, त्याच्या संदर्भात याची चर्चा आपण केली. इंडियन नॅशनल काँग्रेस ऑर्गनायझेशन या पक्षाची सुद्धा चर्चा बिझनेस अँड पॉलिटिक्सच्या संदर्भात करायची आहे. 1969 साली काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि काँग्रेस पक्षातले जे व्हेटरन्स होते, मोरारजीभाई देसाई असतील, ज्येष्ठ नेते कामराज असतील, तर हे ज्येष्ठ नेते इंदिरा गांधींच्या विरोधात बंड करून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस किंवा काँग्रेस ऑर्गनायझेशन, आणि या काँग्रेस ऑर्गनायझेशन पक्षाचा ओढा भांडवलशाहीकडे होता, अमेरिकेकडे होता. उद्योगांना जास्तीत जास्त सवलती दिल्या जाव्यात, आर्थिक क्षेत्र खुलं करावं, हे त्यांचं मत होतं. परंतु या पक्षाला फारसं यश मिळालं नाही. 1977च्या काळामध्ये हा पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाला. त्याने निवडणुका लढवल्या आणि मग पुढे तुम्हाला माहितीचा इतिहास की मोरारजीभाई देसाई हे पंतप्रधान झाले. परंतु मग त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस ओचं अस्तित्व संपलं. महाराष्ट्रामध्ये, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई, बॉम्बे उद्योगपतींची राजधानी किंवा भारताची आर्थिक राजधानी असं त्याला म्हणता येईल. तर अनेक चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे उद्योगपतींच्या संघटना स्थापन झाल्या. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स 1836, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शेठ वालचंद हिराचंद, वालचंद नगर पुण्याच्या जवळ एक मोठी वसाहत आहे, औद्योगिक वसाहत. तर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली 1927 स्थापन झालेली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स. त्यानंतर इंडियन मर्चंट्स चेंबर, चर्चगेट स्टेशनच्या जवळ ही मोठी बिल्डिंग तुम्ही पाहिली असेल. 1907 स्थापन झालेले हे इंडियन मर्चंट्स चेंबर. वेगवेगळ्या उद्योगपतींनी वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. महात्मा गांधींनी 1931 इंडियन मर्चंट्स चेंबरची तात्पुरती मेंबरशिप घेतलेली होती. म्हणजे ते उद्योगपती नसले तरी त्यांना ऑनररी मेंबरशिप दिलेली होती. आणि 100 वर्ष झाल्यानंतर 1907 एक पोस्टल स्टॅम्प सुद्धा इंडियन मर्चंट्स चेंबरच्या नावाने काढण्यात आला. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री 1933 स्थापन झालेली संस्था. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स 1934 स्थापन झालेली संस्था. तर याच्या स्थापनेची वर्ष आणि नावं, कुठे स्थापन झाली, कुठे, साधारणपणे सगळ्या मुंबईमध्ये. विदर्भाची जी आहे ती फाउंडेशन त्याचं नागपूरमध्ये, आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे पुण्यामध्ये. तर स्थापनेचं वर्ष आणि नाव हे साधारणपणे लक्षात ठेवा आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती
त्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, ते थोडक्यात वाचून ठेवा. बिझनेस अँड पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये आणखीन एक महत्त्वाची घटना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाली, ते म्हणजे काँग्रेसचं आवडी इथलं सेशन 1955चं. आवडी हा मद्रासमधला एक इंडस्ट्रियल एरिया आहे, जे जसे मुंबईची उपनगरं आहेत, बांद्रा, बोरिवली, घाटकोपर, तसं मद्रासचं एक उपनगर, औद्योगिक वसाहत जिथे मोठ्या प्रमाणावर आहे, ते आवडी. त्या आवडी सेशनमध्ये The Audi session of Congress set India on the path of socialist society. जे समाजवादी समाज रचना निर्माण करण्याची घोषणा इथे झाली. आणि मग त्याप्रमाणे तसं राजगोपालाचारी वर्णन करतात, त्याप्रमाणे लायसन्स परमिट राज अधिकृतपणे 1955 पासून सुरू झालं. 1955 मध्ये रशियन नेते आपल्याला भेट देऊन गेले. नेहरू सुद्धा रशियाला जाऊन आले आणि आवडी सेशनमध्ये समाजवादाचा पुरस्कार पण करण्यात आला. आता कोऑपरेटिव्ह बिझनेस, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते महाराष्ट्रातलं सहकाराचं राजकारण. एकूणच भारतामध्ये 1904 मध्ये सहकारासंबंधीचा पहिला कायदा आला आणि मग त्याच्यानंतर सहकाराचं क्षेत्र महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात वाढायला लागलं. सहकारी चळवळीच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच सर्वांच्या पुढे राहिलेला आहे. आजही भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामुळे मोठी क्रांती झाली. सावकारी जवळपास नष्ट झाली. ग्रामीण पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा पातळीवरती मध्यवर्ती बँका आणि त्याबरोबरच अनेक प्रकारच्या सहकारी संस्था, म्हणजे साखर कारखाने आहेत, दूध उत्पादक संस्था असतील, टेक्स्टाईल कोऑपरेटिव्ह असतील, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन, अनेक प्रकारच्या सहकारी संस्था जिल्ह्याच्या पातळीवर. त्यानंतर राज्याच्या पातळीवरती राज्य सहकारी बँक, शिखर बँक असं त्याला म्हणतात, आणि आता नव्याने निघालेल्या अनेक शहरी सहकारी बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, असं महाराष्ट्रातलं सहकारी चळवळीचं जाळं आहे. ते याच्यातल्या सगळ्यात श्रीमंत संस्था कोणत्या, तर महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने. एक कारखाना एक आमदार असं समीकरण काँग्रेसचं बरीच वर्ष टिकून होतं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात 100च्या आसपास कारखाने होते आणि तेवढेच काँग्रेसचे आमदार निश्चित असायचे. तेच सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पण असायचे. म्हणजे कारखान्याचं एक झोन असायचा आणि झोन बंदी त्यावेळेला होती. आता ती उठवली गेली नवीन मोदी सरकारच्या काळामध्ये. झोन बंदी याचा अर्थ तुमच्या झोनमधला कारखाना ठरलेला असेल तिथेच तुम्हाला ऊस द्यावा लागेल, दुसऱ्या झोनमध्ये तुमचा ऊस देता येणार नाही, जरी जास्त पैसे मिळत असतील तरी. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होता. परंतु काँग्रेसची एक राजकीय अर्थव्यवस्था, ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणतो आपण, ती इथे व्यवस्थित सेटल झालेली होती. तर RBIच्या साईटवरून हे कोऑपरेटिव्हच्या संदर्भातलं एक छोटंसं टिप्पण मला मिळालं, ते पण वाचून पहा. मी जे हायलाईट केले ते गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने, की हायलाईट म्हणण्यापेक्षा आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. प्रवरानगर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, अहमदनगर जिल्ह्यामधलं हे गाव. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील त्यांचा एक फोटो आहे.
फारसा स्पष्ट नाही आहे तो. 1950 मध्ये यांनी पहिला सहकारी साखर कारखाना आशियामधला, महाराष्ट्र किंवा भारत नाही, आशियामधला पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये प्रवरानगरला सुरू केला. आजही तो कारखाना कार्यरत आहे. प्रवरानगरला आता मोठं कॅम्पस आहे, मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि विखे पाटलांचं घराणं आजही राजकारणामध्ये आहे. यांचा मुलगा, नातू हे सगळे राजकारणात आहेत आणि या सगळ्या कुटुंबांनी कोणताही पक्ष बदलला तरी सत्ता मात्र त्यांच्याकडेच राहते. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप, सगळ्या पक्षांमध्ये हे जाऊन आले, परंतु सत्ता मात्र त्यांच्या हातून कधी गेली नाही. म्हणजे ग्रासरूट लीडरशिप ज्याला म्हणतात, पाळंमुळं रुजलेली आहे प्रवरानगरमध्ये. आता पुढच्या चॅप्टरकडे जायचं आहे आपल्याला. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि संघटना. सुरुवात अर्थातच इंडियन नॅशनल काँग्रेसपासून करावी लागते. 1885 स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही भारतीय राजकीय पक्षांची जननी मानली जाते. जवळपास सर्व पक्षांची निर्मिती ही काँग्रेसमधूनच झालेली आहे. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ॲलन ऑक्टोव्हान ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता. रानडे, टिळक, दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता यांचाही याच्यामध्ये सहभाग होता. काँग्रेस पक्षाची एक अतिशय माहितीपूर्ण अशी वेबसाईट आहे. तर त्याच्यामध्ये ब्रीफ हिस्ट्री ऑफ काँग्रेस 1885 पासून 10 वर्षांचा आढावा, त्यांनी 10 वर्षांचा आढावा एकेका टप्प्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतील. तर एकदा ही वेबसाईट ब्राउज करून पहा. तुमच्या इंटरेस्टच्या गोष्टी पहा किंवा एकूण सगळ्याच गोष्टी पहा. 1965 ते 1975 युद्धाच्या वेळेला असेल किंवा महत्त्वाच्या काही घोषणा केल्या गेल्या, महत्त्वाच्या काही घटना, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, किंवा इथे वरती बातमी आहे प्रिव्ही पर्सेस, म्हणजे जे राजे राजवाडे होते त्यांचा तनखा रद्द केला. की हे बांगलादेश वॉर संबंधीचा इंदिरा गांधींचा इंटरव्ह्यू आहे, जरूर पहा. हे युद्धासारखी स्थिती असताना किती शांतपणे या बाईंनी निर्णय घेतले. अटल बिहारी वाजपेयींनी त्याच कारणाकरता त्यांना दुर्गा देवी असं संबोधन वापरलेलं होतं. लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख 1966 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर ही वेबसाईट पण तुम्ही एकदा सविस्तर पाहू शकता. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं त्यावेळचा हा फोटो आहे. पगडी, फेटे, प्रत्येकाच्या डोक्यावरती काहीतरी आहे. अगदी क्वचित एखादा फोटो असा दिसेल की एखादा माणूस असा दिसेल की ज्याच्या डोक्यावरती कोणतंही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण असं पगडी किंवा फेटा नाही आहे किंवा टोपी नाही आहे. तर त्यावेळची प्रथा होती. आजही तुम्हाला काही ही परंपरा मानणारे लोक दिसतात, विशेषतः खेड्यांमधून आलेले. नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये गांधी टोपी घालणारे अजूनही मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला दिसतील. मग ते काँग्रेसवाले असतील किंवा नसतील, पण गांधी टोपी मात्र ते आवर्जून घालतात. हा इंदिरा गांधींचा इंटरव्ह्यू आहे. 5 मिनिटाचा.
हा इंटरव्ह्यू जरूर पहा. शरद पवारांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ 1978 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून फुटून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन केलं. त्याच्यानंतर पुढे 2-3दा त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं. त्याचा सगळा आढावा या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि आजपर्यंत ते त्याचे सर्वेसर्वा आहेत, प्रमुख आहेत. तशीच घटना शिवसेनेच्या बाबतीमध्ये पण घडली. मनसे या पक्षाची स्थापना शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी केली. 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना मोठं यश प्राप्त झालं. 13 आमदार त्यांचे निवडून आले. प्रादेशिक पक्षाचा दर्जा पण नंतर त्यांना मिळाला. त्यांचा लोगो, त्यांचं चिन्ह आणि त्यांचा झेंडा याच्यामध्ये जो हिरवा कलर वापरलेला आहे त्याच्या संबंधी पण त्यांनी भाषणांमध्ये पण उल्लेख केलेला आहे की रंग आणि धर्माची मक्तेदारी नसते, हिरवा रंग आमचा पण आहे. शिवसेना 1966 मध्ये स्थापन झाली आणि वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार होते. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या विजयाला आज बरोबर 51 वर्ष पूर्ण होत आहे. बरोबर 51 वर्षांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर 1970 या दिवशी वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने 4 वर्षात विधानसभेत वामनराव महाडिकांच्या रूपाने एंट्री केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्वप्न होतं. प्रत्यक्षात त्यांच्या हयातीमध्ये हा पक्ष स्थापन होऊ शकला नाही. 3 ऑक्टोबर 1957ला त्याची स्थापना झाली. त्याच्या आधी अस्तित्वात असलेला पक्ष होता शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. एन शिवराज हे या नव्या रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्याच्याविषयीच्या वर्णन या व्हिडिओमध्ये आहे. भारतीय जनता पक्ष जनता पक्षातून फुटून बाहेर पडून 1980 साली स्थापन झालेला पक्ष. याचा पण एक 8-10 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. जनता पार्टी जिसकी अपनी एक अलग पहचान है. ये केवल एक राजनीतिक दल नहीं, एक आंदोलन है. विचारधारा जिसका प्राण है, जिसके सिद्धांतों में निष्ठा है. शेतकरी कामगार पक्ष 1948 मध्ये त्याची स्थापना झाली. याच्याविषयीची ही सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसेल. 13 जून 1948 म्हणजे जवळपास 73 वर्षांपूर्वी त्याची स्थापना झाली. जयंत पाटील हे त्याचे आता सेक्रेटरी आहेत. चिन्हावरून तुमच्या लक्षात येईल विचार प्रणाली साधारणपणे डाव्या बाजूला झुकलेली आहे. कम्युनिस्टांसारखा झेंडा यांचा आहे. तर साम्यवाद हा त्यांच्या एकूण विचार प्रणालीचा आधार आहे.
त्यांची गेल्या 5 निवडणुकांमधली कामगिरी आता इथे लोड झालंय. तर 1999 पासून 22, 43, 17, 51, 24 म्हणजे 288 पैकी एवढेच कॉन्टेस्टंट्स त्यांनी उभे केले. पिजन्स अँड वर्कर्स पार्टी याचं प्रामुख्याने अस्तित्व आता केवळ रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं अस्तित्व त्यांचं होतं ते सोलापूर जिल्ह्यामधल्या सांगोला तालुक्यामध्ये गणपतराव देशमुख या नेत्यांच्यामुळे ते शक्य झालं. ते अलीकडेच वारले. 11 वेळेला ते विधानसभेमध्ये निवडून आलेले होते. जवळपास 54 वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपली कारकीर्द पूर्ण केली. पण एरवी बाकी ह्या 2 अपवाद सोडले तर पिजन्स अँड वर्कर्स पार्टी केवळ 57 सालामध्ये पुढे आली किंवा त्याला जास्तीत जास्त जागा मिळाल्या. पण त्यानंतर मात्र 5, 2, 4, 3, 1 असा क्रम त्याचा राहिलेला आहे. वोटचे पर्सेंटेज जर पाहिले तर साधारणपणे 1% ते 1.5% या रेंजमध्ये तुम्हाला दिसतात. किती वोट्स मिळाले आहेत तर 32 लाख 41 लाख म्हणजे एवढ्याच मर्यादेमध्ये ही पार्टी राहिलेली आहे. डावे पक्ष कम्युनिस्ट दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये आहे. विशेषतः जव्हार तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या लहानू कोम नावाचे त्यांचे आमदार बरीच वर्ष निवडून यायचे. त्यांच्या काही संस्था पण तिथे आहेत. 1970मध्ये संपूर्ण भारतामध्ये डाव्या पक्षांनी जमीन बळकावण्याची मोहीम सुरू केलेली होती. म्हणजे गरिबांना हक्काची आपली जमीन सहजासहजी कायद्याने मिळत नाही, न्याय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी ती हिसकावून घ्यायची. पालघरमध्ये प्रजा समाजवादी पक्षातर्फे या प्रकारचं आंदोलन सुरू झालेलं होतं. पण अर्थातच हे संपूर्ण भारतभरातलं आंदोलन काही काळाने थांबलं. कारण जमीन बळकावणं म्हणजे एक प्रकारची बेकायदेशीर कृती आणि त्याच्याविरुद्ध मग पोलीस फोर्स बळाचा वापर करण्यात आला आणि त्याच्यामुळे हे आंदोलन त्याच्यानंतर थंडावलं. शेतकरी संघटना त्याची स्थापना शरद जोशींनी 1979 मध्ये केली. त्या जोशींचं हे आत्मचरित्र आहे अंगारमळा नावाचं. sharadjoshi.in या साईटवरती ते अवेलेबल आहे. 88 पानांचंच आहे. वेळ मिळाला तर जरूर वाचून बघा. परीक्षेसाठी नाही, परीक्षेनंतर सुद्धा जरूर वाचून पहा. अंगारवाटा शोध शरद जोशींचा. शरद जोशींचा शोध भानू काळे नावाच्या या लेखकाने घेतलेला आहे. 500-600 पानांचं पुस्तक आहे. बरंच सविस्तर पुस्तक. 600 रुपयांचं हे साधारण पुस्तक. लेखकांचा परिचय आहे, शेतकरी संघटनेची शपथ आहे आणि शेतकरी संघटनेची महत्त्वाची आंदोलनं, शेतकरी संघटनेच्या आंदोलनांमध्ये हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांची ही सगळी नावं आहेत. शरद जोशींसंबंधीची काही पुस्तकं हिंदी, इंग्लिश, मराठी त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, शेतकरी संघटनेची अधिवेशनं आणि इतर कार्यक्रम आणि शेवटी म्हणजे सुरुवातीला त्याने दिलेलं आहे ते शरद जोशींच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या 100 घडामोडी. 12 डिसेंबर 2015ला त्यांचं पुणे इथं निधन झालं. त्याच्या आधी त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला, पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला,
अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणावरती समाजकार्य करायचं, सतत एंगेज राहायचं. महात्मा गांधींच्या नंतर एवढा मोठा सभा घेणारे नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघटन महात्मा गांधींच्या नंतर 20व्या शतकामध्ये शरद जोशींनीच केलं. राष्ट्रीय पातळीवरती महेंद्रसिंग टिकैत यांचं नाव घेतलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशींचं नाव घेतलं जातं. तर त्यांच्या आयुष्याचा हा पट आहे. 100 महत्त्वाच्या घटना त्यांनी निवडून इथे घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं त्यांनी केली. विठोबाला साकडे, त्याच्यानंतर शेतकरी संघटक, वारकरी आणि आठवड्याचा ज्ञानबा ही मासिकं त्यांनी चालवली. तंबाखूचं आंदोलन निपाणीचं असेल किंवा चाकणचं कांद्याचं आंदोलन असेल, ते तर स्थापनेच्या आधीच सुरू झालेलं होतं. ऊसासंबंधीचं आंदोलन, दुधासंबंधीचं आंदोलन, तर ही सगळी आंदोलनं शरद जोशींनी चालवली. ते स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये काम करत होते. ते काम सोडून त्यांनी पुण्यामध्ये येऊन अंगारमळा नावाची त्यांचं ते शेत विकसित करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातूनच शेतकरी संघटना त्यांनी उभी केली. तर ही सगळी शेतकरी संघटनेची वेगळ्या वेळेला झालेली आंदोलनं आहेत. इंडिया विरुद्ध भारत ही त्यांची फिलॉसॉफी होती. फिलॉसॉफी थोडक्यात मांडण्याची त्यांची पद्धत होती. इंडिया म्हणजे शहरी लोकांचा, इंग्रजी बोलणाऱ्यांचा, उच्च शिक्षित लोकांचा, उच्च जातीय, उच्चवर्गीय लोकांचा भारत, त्याला इंडिया म्हणतात. आणि विरुद्ध भारत, भारत म्हणजे खेड्यांचा भारत, खेड्यांचा देश, शेतकऱ्यांचा देश, इंग्रजी न बोलू शकणाऱ्यांचा देश, साध्या माणसांचा देश, आपल्या माणसांचा देश, ही त्यांची भूमिका होती. इंडिया विरुद्ध भारत. त्यांनी संपूर्ण आंदोलनामध्ये अनेक नवनवीन कल्पना वापरल्या. म्हणजे गाई म्हशींचा मोर्चा धुळ्यामध्ये काढलेला होता. विठोबाला साकडं नावाचं आंदोलन आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीच्या वेळेला पंढरपुरामध्ये लाखो वारकरी जमतात. ती संधी साधून विठोबाला साकडं नावाचं आंदोलन पंढरपूरच्या भीमा नदीच्या वाळवंटामध्ये त्यांनी केलेलं होतं 1983 मध्ये. 16 नोव्हेंबर 83 म्हणजे कार्तिकी एकादशी. लाखांनी लोक जमतात. तर त्याचंच रूपांतर त्यांनी सभेमध्ये केलेलं होतं. वारकरी मोठ्या प्रमाणावरती मुख्यतः शेतकरीच असतं. तर हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन पंढरपुरात त्यांनी आंदोलन केलेलं होतं. हायवे, महामार्ग रोखण्याचं आंदोलन. अंतुलेंचा तो काळ होता आणि शरद पवार त्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडलेले होते. 80 मध्ये त्यांचं सरकार बरखास्त झालं. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली आणि त्याच्यानंतर 80 ते 90 हा 2 शरदांचा काळ, 2 शरदांचं दशक असं मानलं जातं. पण दशकाच्या शेवटी पुन्हा पवार आणि जोशी वेगळे झाले. जोशी थोडेफार डावीकडे झुकले आणि व्ही.पी. सिंग सरकारने त्यांना ॲग्रिकल्चरल प्रायसिस कमिशनवरती नियुक्त केलं. 90-95 नंतर विशेषतः गॅट कराराचं संबंधाने जे काही आंदोलन झालं, त्याच्यामध्ये गॅट कराराचं समर्थन करून शरद जोशींनी सगळ्या डाव्यांना मोठा धक्का दिला. की डावे त्यांना आपलं समजत होते आणि डाव्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे गॅट कराराचा विरोध. आणि तिथे शरद जोशींनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं. शरद जोशी हे नेहमी स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांनी त्यांचं राखलं. त्यांना जे वाटलं, ज्या वेळेला वाटलं ते बोलत राहिले, लिहित राहिले आणि त्या दृष्टीने आंदोलनं पण त्यांनी केली.
शेवटी डाव्यांचं आणि त्यांचं अजिबात जमेन असं झालं. पहिल्यापासूनच अर्थात त्यांचा खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार होता. शेतकऱ्यांना मार्केट मिळालं पाहिजे, त्यांच्या अं, शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. स्त्रियांच्या प्रश्नाविषयीची सुद्धा त्यांना चांगलीच जाणीव होती. चांदवडची शिदोरी नावाची एक पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली आहे. चांदवडला त्याचं भाषण होतं त्याच्या निमित्ताने. चांदवडची शिदोरी, स्त्रियांचा प्रश्न. त्यानंतर राजीव वस्त्र आंदोलन 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते. तर राजीव गांधी हे त्यांनी इंडियाचे सिम्बॉल मानलेले होते. कॉम्प्युटरायझेशन, इंग्लिश भाषा, सिंथेटिक वस्त्र आणि कॉटन किंवा कापूस उत्पादक शेतकरी, ते एकमेकांचा परस्पर विरोधीच गोष्टी आहेत या सगळ्या. तर राजीव गांधी सरकार हे सिंथेटिक वस्त्राला समर्थन देतं म्हणून राजीव वस्त्र असं नाव त्यांनी दिलं सिंथेटिक वस्त्राला. आणि राजीव वस्त्र आंदोलन 1985 मध्ये केलेलं होतं. शेतकरी संघटना म्हटलं की राजकारण येतं. राजू शेट्टी हे पहिल्यांदा शेतकरी संघटनेमध्येच होते, परंतु ते एक स्वतंत्र नेते म्हणून पुढे आले. मग अर्थातच त्यांचं आणि शरद जोशींचं जमेना, म्हणजे एका मोठ्या छत्राखाली दोन नेते नाही राहू शकत. राजू शेट्टींनी स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. त्यांचंही कार्य मोठं आहे. विशेषतः कोल्हापूर भागामध्ये जास्त कार्य आहे. पुराच्या परिस्थितीमध्ये असेल, आंदोलन करताना असेल, त्यांचा पुढाकार, त्यांना जनतेतर्फे मिळालेला पाठिंबा, त्यांना मिळालेले सन्मान, हे सगळं तुम्ही त्यांच्या प्रचंड मोठ्या सभा, हे त्यांच्या साईटवरती तुम्ही सगळं पाहू शकता. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी. त्याच्यानंतर श्रमजीवी संघटना. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींचं वास्तव्य मोठं आहे आणि वारली आदिवासी तिथे राहतात. एकूणच महाराष्ट्रामध्ये 9.35% इतकी आदिवासींची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे. तर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच दशकांपासून आदिवासींची आंदोलनं उभी केली गेलेली आहे. सुरुवातीला गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर या कम्युनिस्ट जोडप्यांनी शेतकऱ्यांचं संघटन करून मोठा उठाव उभा केलेला होता. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकामध्ये महाराष्ट्र निर्मिती झाल्यानंतर हे आंदोलन त्यांचं चालत राहील. तीच परंपरा विवेक आणि विद्युल्लता पंडित या दोन कार्यकर्त्यांनी चालवली. दोघंही आजही कार्यरत आहेत. श्रमजीवी संघटनेने आदिवासींना सन्मानाने जगायला शिकवलं. ठाणे पालघरमध्ये जे वारली राहतात, सगळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये त्यांचं अस्तित्व गेली कित्येक पिढ्या आहे. माडिया गोंड नावाची जमात आहे, ते चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये आहे. धुळ्यामधला नंदुरबार हा आता वेगळा जिल्हा झालेला आहे. तिथे पण आदिवासींची संख्या मोठी आहे. पूर्वी काँग्रेसची एक प्रथा होती की लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या असेल निवडणुकीचा प्रचार नंदुरबार जिल्ह्यातून ते करायचे, नंदुरबार तालुक्यातून करायचे. शेवटचं टॉपिक आपल्याला पाहायचं आहे तर म्हणजे नागरी समाज, सिव्हिल सोसायटी.
राज्याची एक व्यवस्था असते समाजाची सेवा करण्यासाठी निर्माण झालेली, समाजाला शिस्त लावण्यासाठी निर्माण झालेली. त्याच्यानंतर बाजार असतो, मार्केट, आणि दोन्ही जिथे कमी पडतात तिथे धावून जाणारी व्यवस्था म्हणजे सिव्हिल सोसायटी. सिव्हिल म्हणजे सुसंस्कृत, सिव्हिलाइज्ड म्हणजे सुसंस्कृत असं म्हणतो आपण. मागे तुम्हाला संस्कृती, प्रकृती आणि विकृती याची व्याख्या मी सांगितलेली होती. प्रकृती म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे, तुमच्याकडे एक भाकरी आहे, तुम्ही ती खाताय, ही प्रकृती झाली. तुमच्याकडे एक भाकरी आहे, तुम्हाला भूक लागली आहे, पण तुमच्या समोर आणखीन 2 भुकेले लोक आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या भाकरीतला चतकोर चतकोर तुकडा दुसऱ्याला देताय आणि मग उरलेला आपण खाताय. म्हणजे एकच भाकरी वाटून खाताय, याला संस्कृती म्हणतो आपण. आणि तुम्हाला भूक लागली आहे, तुमच्या समोरच्यालाही भूक लागली आहे, तुमच्याकडे थोडंसं अन्न आहे, त्याच्याकडे थोडंसं आहे, तर त्याचं ओरबाडून तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घेताय आणि त्याला मारून हकलून देताय, पळवून लावताय किंवा मारूनच टाकताय. याला विकृती असं म्हणतात. समाजामध्ये अनेक दुःख आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्याचा आवाका संपन्न घरामध्ये राहणाऱ्या लोकांना येणं मुश्किल आहे. जो भोगतो त्यालाच प्रत्यक्षामध्ये ते जाणवतं. परंतु असे काही सेन्सिटिव्ह लोक असतात की ज्यांना समाजाचे हे प्रश्न कळतात, ते स्वस्थ बसू शकत नाहीत. उदाहरणार्थ बाबा आमटे, महारोग्यांचे प्रश्न त्यांना कळले. महारोग्यांना म्हणजे महारोग, लेप्रसी हा रोग साथीचा म्हणजे पसरू शकणारा रोग आहे, कातड्याचा रोग, पण बरा होऊ शकणारा. परंतु त्याच्यामध्ये माणसाच्या शरीराचं पूर्ण विद्रुपीकरण होतं, विद्रूप होतं शरीर. नाकाच्या ठिकाणी भोक पडलेला आहे, डोळ्याच्या ठिकाणी भोकं पडलेली आहेत, असे तुम्ही बघितले असतील केसेस. तर अशा लोकांना पापी समजलं जातं. मागच्या जन्मात यांनी काहीतरी पाप केलं किंवा या जन्मातलं पाप ते एक प्रकारे फेडताय अशी त्यांच्याबद्दलची समजूत होते आणि मग त्यांना गावाबाहेर टाकलं जातं. घरातले दयाळू असतील तर कसं बसं खाण्यापिण्यापुरती व्यवस्था करतात, पण हे गावाच्या बाहेर जंगलात कुठेतरी एकटेच राहतात. ही अवस्था बाबा आमट्यांना बघवली नाही. त्यांनी आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला विदर्भामध्ये, चंद्रपूरजवळ, आणि त्याच्यामध्ये त्यांना सन्मानाने जगवलं, त्यांना बरं केलं, त्यांच्यावर स्वतः उपचार केले. म्हणजे आपल्याला तो रोग होईल ही कोणतीही भीती न बाळगता त्यांच्यावरती उपचार केले, त्यांना औषध पाणी दिलं. बरं झाल्यानंतर त्यांना पुन्हा राहायची व्यवस्था केली आणि रोजगार पण उपलब्ध करून दिला. आज कित्येक महारोगी आनंदवनामध्ये सन्मानाने जीवन जगत आहेत. पनवेलच्या जवळ शांतिवन नावाचा एक आश्रम आहे, न्यू पनवेल म्हणतात. तर शांतिवन नावाचा असाच एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये पण लेप्रसी झालेल्यांचं पुनर्वसन मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे. तर ही सिव्हिल सोसायटी, सिव्हिल सोसायटीचं किंवा नागरी समाजाचं सदस्यत्व हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे. म्हणजे तिथे फोर्स नाही आहे. राज्यामध्ये फोर्स आहे, बाजारामध्ये पैशाचं महत्त्व आहे, तुम्ही पैसा असेल तरच टिकू शकता. सिव्हिल सोसायटीमध्ये काम करायला तुम्हाला नाही कोणीच म्हणणार नाही. तिथे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे. पैसा लागतो अर्थातच, पण पैसासुद्धा स्वेच्छेने देणं या स्वेच्छेने मिळवणं हे सगळं सिव्हिल सोसायटीची कामाची पद्धत राज्य आणि बाजारापेक्षा पूर्णपणे वेगळीच आहे.
अभय आणि राणी बंग किंवा अण्णा हजारे असतील, मेधा पाटकर असतील, तर हे सगळे सिव्हिल सोसायटीची ही प्रतीकं आहेत वेगळी वेगळी. लोकशाही प्रस्थापित करणं, ती विकसित करणं, जनमानसात रुजवणं हे नागरी समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. कल्याणकारी राज्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादाच्या विचारप्रणालीतून पुढे आली आणि मग त्याच्यातून पुढे हे सगळं सिव्हिल सोसायटी वगैरे या गोष्टी पुढे आल्या. तर इथे आपण थांबूया. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या भावी आयुष्यासाठी पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट.